आता मी फक्त ट्रान्सलेशनचं काम घेतलंय। पैसे किती मिळतात? 50,000। यातून कायमस्वरूपी उत्पन्न आहे असं वाटतंय तुला? नाही, पण प्रोफेसर म्हणून अजून झालेला नाहीयेस तू। प्रयत्न चालू आहेत माझे। तोवर सस्टेन करण्यासाठी हे काम आहे माझ्या हातात। आणि प्रोफेसर नाही झालास तर काय? मठात? नाही, मठात माझं काही करण्याचं प्रयोजन नव्हतं आणि नाहीये। प्रोफेसर होऊ शकलो नाही तर काय, तर माझ्याकडे ट्रान्सलेशनचं काम आहे आणि 2 वर्षानंतर नवीन टर्म्सनी काम करायला ती लोक तयार आहेत। मला जमणार असेल तर ते मी कंटिन्यू करेनच। आणि मीही काही घरी बसणार नाहीये बाबा, मीही काम करेनच। उर्मी, तो वेगळा मुद्दा आहे। वेगळा कसा? उर्मी, जरा गप्प बसशील? बाबा उर्मी, अगं मी काही शत्रू नाहीये तुझा। उर्मी बरोबर आहे त्यांचं, सगळ्या गोष्टी वाजवून घेण्याचा त्यांना हक्क आहे। मी स्वतः काय प्रकारची कामं करतो हे तुला चांगलंच माहिती आहे। म्हणजे कर्मकांड करू नका असं मी लोकांना अक्कल शिकवत असतो, आणि माझीच मुलगी जर ते करायला लागली तर सगळ्या वर्तुळात छितू होईल माझी। मी बोलतोय आणि वागतो दुसरंच असा अर्थ होईल त्याचा। माझ्या मुलीनं माझ्या विचारांचा आणि माझ्या संस्कारांचा वारसा पुढे चालवावा असं मला वाटतं। आणि तिचं तुझ्याशी लग्न होतंय हाच मुळात माझ्या तत्वाला मोठा फाटा मानतो मी। पण काय, तिची इच्छा आहे आणि मी माझं म्हणणं तिच्यावर लादू इच्छित नाही। पण काही गोष्टी ह्या आपल्याला पाळाव्याच लागतील, नाहीतर लोक तोंडात शेण घालतील माझ्या। मी समजू शकतो काका। काहीही झालं तरी लग्न हे कोर्टातच होणार, वैदिक पद्धतीनं होणार नाही। हे मान्य आहे ना तुला? वासू, याबद्दल बोललोय आपण, लग्न कोर्टातच होणार, वैदिक पद्धतीने नाही, कारण ते मलाही पटत नाही।